पाहण्यासाठी खूप मंडळी अजून थांबलेली आहेत। तुम्हाला पाहायचं आहे, हे बघा इकडे भाताचा प्रसाद वाटून देतोय। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, आता चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र महिना आला की प्रत्येक गावोगावी देवदेवतांच्या यात्रा उत्सव जत्रा या चालूच असतात। तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील केळशी या गावी। केळशी या गावी श्री महालक्ष्मी देवीची रथयात्रा असते आणि आज आहे चैत्र पौर्णिमा। तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आहे सकाळी पहाटे मंदिरामध्ये कीर्तन असतं, त्याच्यानंतर म्हणजे आठवडाभर कार्यक्रम चालूच असतं, ते कीर्तन पारायण भजन चालूच असतं। पण आज पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कीर्तन होतं आणि पहाटे 6 वाजता काहीतरी रथ बाहेर पडतो आणि संपूर्ण केळशी गावामध्ये फिरतो। तर आज तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळणार आहे। आपण जातो केळशीमध्ये। तर सकाळचं तुम्हाला दाखवता नाही आलं, तर आता मी संध्याकाळी जातो। आता संध्याकाळी जवळजवळ 5 वाजून गेले, आता मी जातो केळशीमध्ये आणि संध्याकाळचं सर्व दाखवण्यासारखं खूप भारी असतं। तर जेव्हा त्या संपूर्ण वाड्या फिरून येतो ना रथ, आणि जेव्हा एका शेतामध्ये तेव्हा रथाला पूर्ण फिरवतात, नाचवतात आणि त्याच्यानंतर मग त्या रथामधील देवी ना पळवून येतात। तर सर्व काही क्षण अगदी बघण्यासारखा असतो, त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल का नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया, थेट जाऊया केळशी या गावामध्ये आणि हा रथयात्रेचा सोहळा तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। चला व्हिडिओ सुरुवात करूया। मंडळी, मी आता आलो आहे केळशी गावामध्ये आणि थेट मंदिराच्या इथे आलो आहे। बघताय माझ्या पाठीमागे मंदिर आहे। रथ यायला इथे टाईम आहे, पण आता आपण प्रथम मंदिरामध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया, नंतर मग रथयात्रेला जाऊया। चला। तर मंडळी, इकडे आता मंदिर आहे। आता हे काफड लावलं ते म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही इकडे, पाठीमागे तिकडे मंदिराचं घुमट वगैरे व्यवस्थित दिसत नाही, पण आता थोड्या वेळ मंदिरात जाऊया। मंदिरासमोरील सर्व बघा मग मैदान आहे, तर ह्याच ठिकाणी संध्याकाळी इथे रथ येईल ना, तो माहोल बघण्यासारखा असतो। इकडे पार्किंग आहे। चला मंदिरामध्ये जाऊया। तर मंडळी, आलो आहे मंदिरामध्ये आणि बघताय मंदिराभोवती सभा मंडप बघताय, खूप छान प्रकारे केलं आहे, जुन्या पद्धतीचं। वरती एकदा हे माडाचे झाप असतात ना, ते विणलेले आहेत आणि वरती टाकलेले आहेत मांडवावरती। छान असं सुशोभीकरण केलेलं आहे बघा। हा सभा मंडप बघताय, काचेचे दिवे इथे ना मंडळी। सकाळी कीर्तन असतं पहाटे 5 वाजता, खूप बघण्यासारखं असतं। आणि हा सभा मंडप आहे ना, त्याला सर्व फोटो लावलेले आहेत देवदेवतांचे। आपण पाहूया स्लो मोशनमध्ये आणि म्युझिक देऊया त्याला। तर मंडळी, सभा मंडप तुम्ही पाहिलात, खूप छान प्रकारे त्यांनी सुशोभीकरण केलं आहे, एकदम जुन्या पद्धतीचं। तर आपण मंदिरामध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया। चला। दर्शनासाठी थोडी रांग आहे, तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या देवीचं।
मंदिरामधून दर्शन घेऊन आलो देवीचं. आता रथ बघूया कुठे आहे तो. आता रथयात्रेला जाऊया चला. या केळशी गावाची आणि यात्रा ह्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाची माहिती ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, थोडक्यात आहे, नक्की चेक करा. तर मंडळी आपण आता आलो आहे केळशी बाजारपेठेमध्ये आणि आता इथे रथ आहे. खूप माणसं आलेली आहेत मंडळी. इकडे बघताय महालक्ष्मीचा रथ आलेलाच आहे. आता बाजारपेठेमध्ये आहे आणि बघताय ज्यांनी रथ घेतलाय ना त्यांच्या चेहऱ्यावरती बघताय उत्साह, आनंद आणि रथावर बघा 5 जण आहेत.
मंडळी इकडे प्रसाद म्हणून भुईशिंगा देण्यात येतात. मंडळी आता संध्याकाळच्या जवळजवळ 6:30 वाजायला आलेले आहेत आणि आता सर्व घरं झालेली आहेत. आता थोड्या वेळात रथ या सगळे बघताय तिथे या मैदानामध्ये येईल आणि काय रथ खूप वेळ असं खेळवतात. नंतर मग रथामधील देवी कळवतात. त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल पुढे. आणि मंडळी इकडे बघताय ह्या संपूर्ण शेतामध्ये खूप अशी मंडळी राहिली आहेत. रथाची वाट बघतायत
थोड्या वेळात आता रथ इथे येईल आणि जो माहोल होईल तो बघण्यासारखा असतो. तुम्ही बघा आता पुढे व्हिडिओमध्ये. हजारोंच्या संख्येने सर्व ही भक्त मंडळी आहेत. जेव्हा ही महालक्ष्मी देवीची रथयात्रा असते ना तेव्हा देवशीमध्ये जी बाहेरगावी राहणारे चाकरमानी आहेत ना ते आवर्जून या यात्रेला येत असतात. आणि रथाबरोबर असणारं हे पारंपरिक वाद्य खूप छान आहे. आलेला आहे. देवी पळवणार. आता बघा इकडे बघताय सर्व आता महिला पुरुष आहेत ना भक्त मंडळी सर्व आता या रस्त्यावर उभी आहेत. दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. बघा आता
तर मंडळी रथामधील देवी आता पळवून नेलेली आहे. आता रथावरती गुरव चढणार आणि रथ आहे ना तो ह्या शेतामध्ये नाचवणार म्हणजे रथ असा फिरवणार खूप वेळा मैदानामध्ये शेतामध्ये. तर आता पाहूया आपण. मंडळी आता रथामधून देवी गेल्यानंतर रथावरती गुरव चढलेले आहेत आणि बघताय सर्व शेतामध्ये असणारा धुरला सर्व उधळला आहे आणि हा रथ बघताय खूप छान प्रकारे असे खेळवत आहेत आणि हा रथ पाहण्यासाठी खूप मंडळी अजून थांबलेली आहेत. तुम्हाला पाहायचं आहे हे बघा. तर मंडळी आता रथ रोडला आलेला आहे. आता बहुतेक मंदिरामध्ये नेतील असं वाटतं आहे. आता सर्वही मंडळी आहेत ना मंदिराच्या दिशेने जात आहेत. जगदंबेचा उदो उदो. तर मंडळी आता रथ मंदिराच्या इथे आलेलाच आहे. काळोख झालेला आहे व्यवस्थित दिसणार नाही. हे बघा सर्व मंडळी उभी आहे तिकडे.
मेढी आहेत ना ते रथ उभं करण्यासाठी वापरतात आणि आता इथे खाली ठेवलेले आहेत. आता ह्याच्यावरती रथ ठेवणार. रथ आलेलाच आहे जवळ. बघताय मंडळी, ह्या सभा मंडपावर सर्व ही भक्त मंडळी बसलेली आहेत आणि आता इथे भोईशंकरांचा प्रसाद उडवत आहेत आणि तो प्रसाद टिपण्यासाठी सर्व मंडळी बसले आहेत. बघताय आता लाईट नाही इथे, मला सर्व दिसलं असतं ते बघा, तिथून उडवत आहेत. जल्लोष बघताय किती आहे तो. मी देखील प्रसाद घेतलेला आहे हे बघा. तर मंडळी तिकडे आता मंदिराच्या समोर भोईशंकरांचा प्रसाद वाटून झालेलाच आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच. आता मंदिराच्या साईडला आलो आहे आणि इकडे भाताचा प्रसाद वाटतात, तो आपण आता जाणार आहोत पाहायला. हे बघा इकडे मडक्यामध्ये आहे. बघा इकडे भाताचा प्रसाद वाटून देतोय. बघा हेच ते गुरु हे रथावरती होते. हो बघताय मंडळी, मी देखील भाताचा प्रसाद घेतलाय बघा. खूप अशी मंडळी इकडे आलेली आहेत, भोईशंकरांचा प्रसाद घेऊन इकडे आलेत. इकडे मंदिराच्या साईडला इकडे तळा आहे, व्हिडिओमध्ये दिसणार नाही. खूप जणांना ही गोष्ट माहिती नाही. बघा तपेल आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण भात शिजवला जातो. चला प्रसाद देखील खातो आणि मग घरी निघतो. तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच.
इथंच थांबवतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आपण आलो तो दापोली तालुक्यातील केळशी या गावी. केळशी या गावातील अशी महालक्ष्मी देवीची रथयात्रा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.